हॅलो, आता आपण बघूया कृष्णाईच्या लेकी या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आत्तापर्यंतच्या भागात आपल्याला बघायला भेटले की शंकर हा गौरीच्या प्रेमात पडलेला असतो आणि कृष्णाई आणि मातोश्री शंकरजीची आई ती अनाऊन्स करते की जिगीशासोबत शंकरचं लग्न लावून द्यायचं. पण शंकर जिगीशा समजून गौरीला होकार देतो. पण शंकरच्या आईला आणि जिगीशाच्या आईला असं वाटतं की माझ्याच मुलीला पसंत केले त्याने. जेव्हा शंकर घाटावर आलेला असतो तेव्हा पिवळ्या ड्रेसवर त्याला जिगीशाला बघायला पाठवलेलं असतं, पण तिथे पिवळ्या ड्रेसवर गौरी असते. त्याच्यामुळे शंकर गौरीच्या प्रेमात ऑलरेडी असतो आणि तो सरळ होकार देऊन मोकळा होतो. त्यामुळे इकडे जिगीशा आणि तिच्या आईला खूपच आनंद होतो, कारण की जिगीशाच्या आईचं, रेश्माचं आणि जिगीशाचं नाटक असतं. तेव्हा जिगीशा आधीच बोललेली असते तिच्या आईला की मम्मा, ह्या गावठी बाईला, ही कोण मातोश्री, हिला तू तिचे पाय पडा हिला तू तिचे पाय पडायला लावणार आहेस. तेव्हा जिगीशाची आई तिला स्पष्ट सांगते की हे बघ, आपल्याला जर सत्ता मिळवायची असेल तर आपल्याला हे करावंच लागेल. तेव्हा जिगीशा कशीबशी तयार होते आणि ती मातोश्रींचे पाय पडते. म्हणजे जिगीशाच्या आईचं आणि जिगीशाचं फक्त सत्ता आपल्या हातात येण्यासाठी नाटक असतं. शंकरला तर ती गावठी न शिकलेला पोरगा समजत असते आणि त्याच्या आईला गावठी बाई म्हणून समजत असते, कारण की जिगीशा अशी मॉडर्न लुकची दाखवली. तिला फक्त सत्ता मिळवण्यासाठी शंकर हवा असतो. आणि इकडे शंकरचे स्वप्न ही गौरीसोबतची असतात. त्याला कळतच नाही. त्याला असं वाटत असतं की जी पोरगी यांनी पाठवली आहे बघायला, ती रेशमाची पोरगी हीच गौरी का काय. इकडे गौरीच्या खानावळीमध्ये ज्या मावशी असतात त्यांचा नवरा त्यांना खूप त्रास देत असतो, दारू पितो आणि त्यांना सांगत असतो की मातोश्रीने आपली वसुली नाही दिली मातोश्रीची तर ते मला मारूनही टाकतील. तेव्हा गौरी येते आणि त्या मावशींना सांगते की कोण आहे हा मातोश्री, आणि त्यांना काही कायदा माहीत नाही का, कायद्याच्या पुढे काही बी चालत नाही. तुम्ही कशाला अशा लोकांकडनं व्याजाने पैसे घ्यायचे, आणि ती व्याज वसूल करत असेल ना तर तिच्यावर सरळ केस टाक, म्हणून गौरी त्या मावशींना सांगत असते. पण गौरीला कुठे माहीत असतं की ती शंकरची आई आहे म्हणून. इकडे कृष्णा इंदुराणीच्या घरी आलेली असते. तिला पोरींसाठी भीक मागायची असते की पोरींच्या लग्नाला त्यांचा बाप असावा म्हणून. पण कृष्णा पाऊल ओलांडणार उंबऱ्यावरनं, तेवढ्यातच कृष्णाला गौरीची शपथ आठवते आणि त्या शपथीत गौरीने स्पष्ट सांगितलं असतं की आई, तुला माझी शपथ आहे, तू तो पाऊल कधीच तो उंबरा ओलांडणार नाही म्हणून. त्याच्यामुळे कृष्णा मागच्या मागे फिरते. इकडे गौरी तिच्या क्लासच्या सरांशी बोलत असते. तेव्हा क्लासचे सर तिला सांगत असतात की आपल्या क्लासचे 4 मुलं कलेक्टर झाले गौरी, आता पुढचा नंबर तुझा आहे. तेव्हा गौरी बोलते की हो, बघू आता काय होतं, अभ्यास तर सुरू आहे. तेव्हा सर बोलतात की असं का बोलते. तेव्हा गौरी बोलते की आमच्या खानावळीच्या जीवावर उठले हो, तोडफोड केली. तेव्हा सर बोलतात की कोण आहे. तेव्हा गौरी बोलते की कोण असणार आहे. तेव्हा त्यांचे गप्पा होतात आणि गौरी घरी जायला लागते. तेव्हा गौरीला शारदाचा फोन येतो आणि बोलतो की आपली आई कधीची नाही आहे गं. तेव्हा ती तिला हळूच सांगते की इंदुराणीच्या तिथे जाणार होती. तेव्हा गौरी बोलते की आईला किती वेळा सांगितले. तेव्हा गौरी जायला निघते, पण गौरीला कुठेच काही मिळत नसते. तेव्हा ती गावातल्या एका माणसाला विचारते इथे बस स्टँड कुठे आहे. तेव्हा गौरी बस स्टँड तिथे नसतो. तो माणूस बोलतो की माहीत नाही. इकडे शंकर शंकरच्या आईने त्याचं लग्न ठरवलेलं असतं, म्हणून त्याला उन्हातून फिरायला लावलेलं नसतं. तेव्हा शंकरचे मित्र छत्री धरून शंकरला गावात फिरवत असतात. शंकरची बुलेट इथे लावलेली असते. गौरी बघते त्या बुलेटला चावी लावलेली असते. तेव्हा गौरीला वाटतं की ती जाते, एकदा चावी बघते आणि बुलेटवर बसतेही, पण पुन्हा उतरते आणि पुन्हा ती विचार करते की कुणाचीही पण बुलेट असेल ना तर प्लीज सॉरी, पण मला थोड्या वेळासाठी गाडी लागणार आहे म्हणून. गौरी सरळ किक मारते. तेव्हा शंकरचे मित्र बोलतात की अहो, दिवसा ढवळ्या चोरी, तुमची बुलेट तुमच्या डोळ्यासमोरून चोरी जाते. तेव्हा शंकर बोलतो की ह्या पोरीने माझं काळीच चोरलं, बुलेट काय चीज आहे. शंकर काहीही बोलत नाही. तेव्हा गौरी पटकन गाडी घेऊन इंदुराणीच्या घरी जाते. इंदुराणीच्या घरी गेल्यावर त्या दोघींमध्ये बोलाबाल होते. तेव्हा इंदुराणी बोलते की हो, आली ना तुझी आई, माझं सगळं सामान, माझ्या घरची साफसफाई करते, माझी पातळं धुते. तेव्हा गौरी खूप चिडते. तेव्हा ती बोलते की इंदुराणी बोलते की तू असं नाही मानणार. तेव्हा ती बंदूक घ्यायला जाते. तेव्हा इंदुराणीचा भाऊ पटकन गौरीला सांगतो की गौरी जा, तुझी आई आली होती, पण ती पाऊल टाकण्याच्या आतच निघून गेली, तू जा इथून. त्याची बहीण येण्याच्या आत तो तिला जाण्यास सांगतो, पण गौरी जात नाही.
इंदुराणी छर्रा तिच्या डोक्यावर ठेवते बंदूक, तेव्हा त्या बंदुकीमध्ये छर्राच नसतो. तेव्हा इंदिराणी बोलते की तुझं नशीब वाचलं. तेव्हा गौरी तिची ती बंदूक बाजूला करते आणि निघून जाते तिथून. तेव्हा इंदुराणी बोलत असते की आत्ता वाचली ही टिटवी, पण पुन्हा वाचायची नाही, जा छर्राभर. तेव्हा तिचा भाऊ बोलतो की ती नाही तायडे, तू वाचली आहे, चालतं फिरतं कोर्ट येते. तेव्हा इंदुराणी त्याच्यावर चिडते की तू मला बोलतो आहेस. ते इकडे गौरी घरी येत असते. कृष्णामाईच्या इथे येते, बघते तिथे खूप गर्दी असते, कोणीतरी पाण्यात उडी टाकली असते. गौरी घाबरते, गौरीला असं वाटतं की तिची आईच आहे का. तेव्हा गौरी बघायला जाते, तेवढ्यात कृष्णा तिच्या पाठीवर हात ठेवते. तेव्हा गौरी बोलते की आई तू. तेव्हा गौरी खूप हुंदके देऊन देऊन रडत असते. आणि तेव्हा गौरीची आई बोलते की तुला काय वाटलं मी असं करणार आहे. नाही, मी माझ्या लेकींना सोडून कुठेच जाणार नाही. 15 वर्षापूर्वीच तू म्हणतेस ना की की बाप किंवा. तेव्हा कृष्णा बोलते की मी असं काय बी करणार नाही. मी 15 वर्षापूर्वीच तुझ्या बापा आणि पोरींमधनं पोरी निवडल्या आहे, तर मी तुम्हाला असं सोडून कशी जाईल. तेव्हा गौरी वचन घेते आणि बोलते की तू असं काही करणार नाही, तू आमच्यासोबत नेहमी राहणार. तेव्हा कृष्णा बोलते की मी नेहमी कशी राहू शकेल ग. ही वाहती कृष्णाई तिच्यासारखी ती मला नेहमी वाहता नाही राहावं लागणार ना. तेव्हा गौरी बोलते की पुन्हा तू तेच बोलायला लागली का. चल आता घरला, तुझ्या दोघी पोरी तुझ्या वाट बघताय. तेव्हा कृष्णा बोलते की दोघी पोरी हो का, आणि माझी ही पोर लेक नाही वाट बघत का. आणि उगाचच माझी काळजी नसताना डोळ्यात पाणी आलं का तिच्या. तेव्हा गौरी बोलते की नाही, ते कचरा गेला. तेव्हा कृष्णा बोलते की हो का, कचरा गेला का. तेव्हा गौरी बोलते की चल आता घरला. तेव्हा कृष्णा बोलते की जावंच लागेल, कलेक्टर मॅडमचा आदेश आहे ना. तेव्हा गौरी बोलते की अजून नाही कलेक्टर झाली मी. तेव्हा कृष्णा बोलते की होईल आणि लवकरच होईल. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.